नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये सत्ता समीकरणं बदलताना दिसत असली तरी प्रभाग क्रमांक 22 विशेष चर्चेत आला आहे. अवघ्या 25 वर्षाचा तरुण स्वयंसेवक निनाद दीक्षित नागरिक समितीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरला असून तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. संघाच्या पार्श्वभूमीचा संदर्भ असलेल्या प्रभागात थेट सत्ताधारी पक्षासह सर्वच राजकीय पक्षांना सवाल करणारी ही उमेदवारी अनेक अर्थाने लक्षवेधी ठरली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर 3 वर्षात पैसा 15 पटीनं वाढवून देण्याचा आमिष दाखवून मनी प्लॅन ग्रोथ या कंपनीच्या माध्यमातून तब्बल 19 जणांना 75,75,000 रुपयांचा गंडा घालण्यात आला. ही फसवणुकीची घटना 22 सप्टेंबर 2020 ते 31 जानेवारी 2023 दरम्यान सेवन हिल येथील रघुपती चेंबर येथे पार पडली. फसवणूक करणाऱ्याचं नाव संतोष तुकाराम कोकाटे असं आहे. संतोष कोकाटे हा मनी प्लॉट ग्रोथ कंपनीचा मालक आहे. अकोला शहरात नववर्षाच्या स्वागताला काळी छाया पडली आहे. अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषीनगर परिसरात 2 तरुणांमध्ये तंबाखू मागण्यावरून झालेल्या वादातून एकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ठाकरे बंधू 20 वर्षांनी एकत्र लढत आहेत. त्यांच्या समोर प्रामुख्यानं सत्ताधारी महायुतीचं आव्हान आहे. लवकरच प्रचाराला सुरुवात होणार आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरेंची बैठक घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 4 तास चर्चा झाली आहे. माजी महापौर नरेश म्हस्के यांचे सुपुत्र आशुतोष यांना प्रभाग क्रमांक 19 आनंदनगरमधून निवडणूक लढवायची होती, पण उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांना संधी दिली नाही. यानंतर आशुतोष यांनी शिंदे यांच्यासोबतचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे. त्यांनी आपल्या मनातील भावना शब्दबद्ध केल्या आहेत. आशुतोष यांच्या नावाला पक्षातूनच विरोध झाला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासमोर भाजपच्या ज्येष्ठ निष्ठावान कार्यकर्त्यांना संताप व्यक्त केला. तिकीट वाटपात जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना विचारात घेतलं नाही. चाळ माफिया आणि पक्षात नव्या आलेल्यांना तिकीट विकले गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निष्ठावान कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना डावललं असं म्हणत जुचंदर येथील भाजपचे जुने कार्यकर्ते निशिकांत म्हात्रे यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक यंत्रणेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ते म्हणाले, अनेक ठिकाणी निवडणूक निर्णय पदाधिकाऱ्यांनी पक्षपातीपणा केला आहे. नियमानुसार अर्जाची छाननी झाल्यानंतर ते अर्ज कार्यालयात तत्काळ डिस्प्लेला लावणं बंधनकारक असतं. मात्र काल 3:30 वाजेपर्यंत हे अर्ज लावण्यातच आले नाहीत. हा लपवाछपवीचा प्रकार संशयास्पद आहे असं जाधव म्हणाले. मराठी रंगभूमीवर सध्या नव्या प्रयोगांची आणि महत्त्वाच्या कलाकारांच्या पुनरागमनाची चर्चा रंगली आहे. या कलाकारांच्या यादीमध्ये आता अभिनेता सिद्धार्थ जाधव यांचंही नाव प्रामुख्यानं घेता येईल. सिद्धार्थ 8 वर्षानंतर ॲनिमल या नाटकाच्या माध्यमातून रंगमंचावर परतत आहे. यावेळी तो फक्त अभिनेता नसून निर्मात्याच्या भूमिकेतही असणार आहे. मी सावित्री ज्योतिराव फुले या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरील मालिकेनं या नवलाईची सुरुवात होते. डॉक्टर अमोल कोल्हे बऱ्याच वर्षांनी मालिकेत दिसणार असल्यामुळं चाहते खुश आहेत. तर त्यांच्या जोडीला पुन्हा एकदा प्रेक्षकांची लाडकी मधुराणी गोखले झळकणार असल्यामुळं मालिकेविषयीची उत्सुकता वाढली आहे. 2016 साली आलेल्या सैराट सिनेमातील आर्चीपासून ते अलीकडेच रिलीज झालेल्या अशा सिनेमातील मालतीपर्यंत रिंकूनं विविध पात्रे साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. मराठी आणि हिंदी भाषेत विविध प्रोजेक्टमध्ये काम करण्यासह तिनं दाक्षिणात्य सिनेमातही अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनय करता करता अलीकडच्या काळात रिंकू डान्सची आवड जोपासते आहे. तिनं सिनेमा सिरीजमध्ये फार कमी वेळा डान्स परफॉर्मन्स केला असला तरी ती सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आवड जपते आहे. तिनं नववर्षाच्या पहिल्या दिवशी एक खास व्हिडिओ देखील शेअर केला आहे.